नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून अमरावतीत युवा स्वाभिमान व भाजपच्या महिला आक्रमक. राऊतांच्या विरोधात 34 महिलांच्या सह्यांची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल. 18 वर्षांनंतर राज ठाकरे पुन्हा धनुष्यबाणाला मत देणार आहेत, हे माझं भाग्य समजतो. खासदार राहुल शेवाडे यांचे विधान. भाजपाने आमची विनंती मान्य केली. कोकणात नारायण राणेच आम्हाला उमेदवार हवे होते. संजय राऊत यांचे उपरोधिक वक्तव्य. भाजपाने उमेदवारी दिल्याबद्दल नारायण राणे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार. मुंबईत संजय राऊत यांनी नवनीत राणाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपा महिला कार्यकर्त्यांकडून निषेध. तर अमरावतीच्या इरविन चौकात संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन. इरविन चौकात जाळला संजय राऊत यांचा पुतळा. कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले नेते बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे बाजीराव खाडे हे प्रियंका गांधी यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय आहेत. काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर मतदारसंघात आधीच शाहू महाराज छत्रपती यांना उतरविण्यात आले आहे, परंतु खाडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील पुलावरून चारचाकी सुसाट वेगाने पैठण रोडकडे जात असताना चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनाने 3 ते 4 दुचाकींना धडक दिली. बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मोठी कारवाई केली. मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 4 देशी पिस्टल, 17 राऊंड, 1 मोटारसायकल, 3 मोबाईल व 32,370 रोख असा एकूण 2,13,370 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात. पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल. मी राम भक्त म्हणून कारसेवेत गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून नाही, असा खुलासा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी केला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.